बीडच्या सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याला गेल्या 2 दिवसांपासून ताप येत असल्याने आणि पोटदुखीचा त्रास जाणवत असल्याने आज बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। दुपारनंतर त्याची सर्व तपासण्या करण्यात आल्या। यामध्ये रक्तासह सीटी स्कॅन आणि सोनोग्राफी देखील करण्यात आली। या तपासण्यानंतर सर्व रिपोर्ट नॉर्मल आल्याने त्याला प्राथमिक उपचार दिल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला। यानंतर आता याच बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये त्याला परत आणण्यात आलेला आहे आणि या ठिकाणीच पुढील उपचार जे आहेत ते केले जाणार आहेत। त्याच्या आज रक्तासह सीटी स्कॅन आणि सोनोग्राफीच्या तपासण्या करण्यात आल्यानंतर सर्व रिपोर्ट नॉर्मल आल्याने डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आणि डिस्चार्ज दिल्याच्या नंतर पुन्हा एकदा याच जिल्हा कारागृहात वाल्मिक कराड याची रवानगी करण्यात आलेली आहे। पुढील उपचार त्याच्यावरती याच कारागृहात केले जाणार आहेत। गेल्या 16 महिन्यांपासून संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हा याच जेलमध्ये आहे आणि बऱ्याच महिन्यानंतर आज त्याला जेलच्या बाहेर काढण्यात आलेलं होतं। त्याच्यावरती आज दुपारी काही प्राथमिक उपचार जिल्हा रुग्णालयामध्ये पार पडलेले आहेत। आता पुढील उपचार कारागृहातच दिले जाणार असल्याची माहिती डॉक्टरांकडून देखील देण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन विनोद हुमनाबादकर सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।